नमस्कार, आपण पाहताय बेस्ट टीव्हीचा बेस्ट वार्तापत्र। 2019 लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे। प्रचार सभा जोरदारपणे रंगू लागल्यात आणि मतदानाला 3 दिवस मात्र शिल्लक असताना ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली आहे आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये उमेदवार मग्न आहेत। तरी देखील वेळात वेळ काढून या निवडणुकीचे प्रबळ दावेदार स्वाभिमान पक्षातर्फे असणारे उमेदवार राणे यांनी बेस्ट टीव्हीवर दिलेली मुलाखत आपण पाहणार आहोत। एकदा दोस्ती केली, एकदा सहकारी झालो तर त्याच्याशी दगापट्टा करायचा आमच्या वडिलांनी आम्हाला कधी शिकवलं नाही। मी कोणाला त्रास दिला, ज्यांनी माझ्या जनतेला त्रास दिला त्याच्यासाठी मी टोकाची भूमिका सुद्धा घेतली। मी पुढे मागे बघणार नाही। निलेश राणे जसा कपडे घालतो, निलेश राणे जशा गाडीमध्ये फिरतो, निलेश राणे जसा वागतो तसं रुबाबामध्ये माझा प्रत्येक नागरिक इकडे जगला पाहिजे। त्याच्यासाठी माझा स्वाभिमानी बना। ही स्वाभिमानाची निवडणूक आहे। ही कोकणाच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे। निर्णय घेतलाय त्या निर्णयाची प्रामाणिक राहा। निलेश राणे तुमच्यासाठी मरेपर्यंत प्रामाणिक आहे, कारण का अर्धवट युद्ध सोडून जाणं हे आमच्या रक्तात। नमस्कार। 2019च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी म्हणा किंवा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचारात गुंतलेला आहे। प्रत्येक पक्ष उमेदवार जोर लावतोय या निवडणुकीत आपल्या प्रचारात। पण या प्रचारादरम्यान केवळ वैयक्तिक घसरण म्हणा किंवा धार्मिकतेवर जास्त भर असल्याचं चित्र दिसून येते। मूळ मुद्दा जो आहे हा विकासाचा मुद्दा आहे। याबाबत फारसं बोलताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे आज आपण लोकसभा निवडणुकीचे 2019चे उमेदवार निलेश राणे साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्याकरिता आपण त्यांना भेटायला इथे आलो। तर सर्वप्रथम बेस्ट वार्ता आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। नमस्कार। आता आपण थेट प्रश्नांकडेच वळूया। बऱ्याच सभा झाल्यात, प्रचार सभा गाजता येत आहेत, बरेचसे मुद्दे बोलून झालेले आहेत। आपण मूळ मुद्दाच घेऊया की विकासाचं या वेळेचं विजन आपलं काय असू शकेल। साहेब, मी माझा जाहीरनामा 2 दिवसापूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे आणि जाहीरनामा असो नसो मी 2009 ते 14 आपल्या कोकणाला जी गरज आहे, आपल्या कोकणाला जे मिळालेलं आहे ते जगाला दिसावं पर्यटनाच्या माध्यमातून, ह्याच्यासाठी मी प्रयत्न केले। कोकण रेल्वेची सुधारणा व्हावी, डबल ट्रॅक व्हावा, आपल्याच कोकणामध्ये एक टर्मिनस व्हावं, याच्यासाठी मी प्रयत्न केले। मुलांना रोजगार मिळाव्यात,
त्याच्यासाठी आता आमची नवीन संकल्पना अशी आहे की फूड प्रोसेसिंगची फार मोठी आपण म्हणतो ना एक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री डेव्हलप करावी, ज्याच्याने मुलांना तर रोजगार मिळेलच, त्याच्याने जे काही चेन बिझनेसेस तयार होतात जसं मार्केटिंग झालं, ट्रान्सपोर्ट झाला, या सगळ्या गोष्टी त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. कारण का आपण जर बघितलं असेल की आंबा, कोकम, काजू, नारळ हे सगळं होतं आपल्याकडे, पण त्याचं बाय प्रॉडक्ट कुठे काही बनत नाही, जास्त प्रमाणात बनत नाही. तर ते बाय प्रॉडक्ट किंवा त्या सगळ्या इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी, कारण का ते नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे आहेत पण आपण त्याचा वापर करत नाही. आपल्यापेक्षा जास्त वापर हे बाहेरची लोक करतात आणि खरा वापर आपल्या इकडच्या रोजगारासाठी होत नाही. तर माझी संकल्पना अशी आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांनी जर मला संधी दिली तर ही एक इंडस्ट्री अशी सेटअप करावी की जेणेकरून वर्षोनवर्ष म्हणजे कोणी खासदार असला, आमदार असला तरी काही फरक पडणार नाही. मुलांना जो रोजगार असेल तो सिस्टमॅटिकली एका माध्यमातून तो मिळत राहिला पाहिजे. जसं आम्ही साखर कारखान्याचा आम्ही अभ्यास करतो की ते सहकार क्षेत्र आहे. आता तेवढं काय सहकार आपल्या कोकणामध्ये रुजलेलं नाही, पण तरी पण जर स्वखर्चातून किंवा आमच्या ओळखीने किंवा सरकारच्या दबावावर किंवा ज्या सगळ्या गोष्टींवर आधारावर जर आम्ही हे सगळं करू शकतो तर मला ती करायची इच्छा आहे. एक वेगळी स्किल अकॅडमी बनवायची माझी इच्छा आहे की जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जी स्किल आहे ते अजून डेव्हलप व्हावं, त्यांना उद्योगधंदे करण्यासाठी त्यांना चान्स मिळावा, त्यांना स्वतःचा जरी व्यवसाय करायचा असला तरी स्वतः त्यांची जी स्किल आहे त्याचं रूपांतर एका अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचा एक सेटअप असा त्यांना करून द्यावा की ते उद्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, रोजगाराच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः रोजगार देऊ शकतील असा एक इंडस्ट्री उभी करायची. टुरिझमच्या माध्यमातून, जसं मी अगोदरच बोललो, टुरिझमच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. जसं CRZचं व्हायोलेशन मी माझ्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे की मला रद्द करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये 50% रिलॅक्सेशन आणायचं आहे. कारण का तुम्ही किनारपट्टी बघाल तर आपल्या किनारपट्टीवर तसं काय होत नाही. तुम्ही म्हणजे गोव्याला पण तीच किनारपट्टी आहे, पण तिकडे स्टॉल आहेत, शॅक आहेत, आपण छोटे छोटे उद्योग जे काय मुलं तिकडे करतात, स्नॉर्कलिंग हे ते सगळं, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. अच्छा, मालवणमध्ये 20 वर्षापूर्वी साहेबांनी जी संकल्पना सुरू केली पर्यटनाची, ती आज गोव्यापेक्षा जास्त पर्यटक वॉटर स्पोर्ट्सला आज मालवणमध्ये येत आहेत. कोणाला तरी धाडस करावं लागतं. आता इकडे कसं आहे, रत्नागिरीमध्ये ग्रामपंचायतीपासून NOC आपल्या मुलांना मिळत नाही, मग ते मॅरिटाईम चे अधिकारी मग त्रास देणार, मग CRZचं कारण सांगणार. आता कालच मला वाटतं काळबादेवीला गेलो, साहेब एक गाव पूर्ण पाण्याच्या खाली येईल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, इथपर्यंत आता समुद्राचं पाणी त्यांच्या जवळ आलेलं आहे. आणि आता सरकार किंवा प्रशासन सांगतंय की CRZ असल्यामुळे आम्ही इकडे बंधारा किंवा तुम्हाला तात्पुरता बंधारा पण बांधू शकत नाही. म्हणजे काय लोकांचा जीव जायसाठी तुम्ही काय वाट बघताय का? दगडं टाकायला किती वेळ जातो? आता त्याचा एस्टिमेट काढून जवळपास 2-2.5 वर्ष झाली. उद्या म्हणजे तो सगळा समुद्र आतमध्ये येऊन त्या लोकांना वाहून घेऊन जायसाठी तुम्ही वाट बघताय का? हे सगळे जे काही विषय आहेत ना साहेब, हे आपल्या रत्नागिरीसाठी घातक आहे. उद्या जर DPTC मध्ये मी असेल तर माझ्या रत्नागिरीतला पैसा माझ्या रत्नागिरीतच खर्च झाला पाहिजे. आता 200 कोटी हा DPTCचा 200 कोटी DPTCच्या माध्यमातून मिळतात. जर तुम्ही मागची कात्रणं जर बघितली असतील तर त्याच्यापैकी फक्त 4 कोटी खर्च झाला आहे. म्हणजे 200 कोटीपैकी 4 कोटी. आता विचारणारा कोण नाही, सगळी त्यांचीच सत्ता आतमध्ये बसलेली आहे. म्हणजे पालकमंत्र्याला तुम्ही आमदार म्हणून काय विचारणार जर आमदार त्याच पक्षाचा आहे, खासदार म्हणून काय विचारणार की तुम्ही त्याच पक्षातला. हे सगळं जर एकंदरीत भ्रष्टाचार आणि बाकी सगळं जर तुम्ही बघितलं, मला रत्नागिरीचा पैसा रत्नागिरीकरांना परत द्यायचा आहे, हा माझा उद्देश आहे. आणि दुसरं, हा सगळा जो सेटअप आहे ना साहेब, उद्या इंटरनॅशनल स्कूल मला रत्नागिरीत आणायची आहे की जेणेकरून एक दर्जेदार शिक्षण मुलांना मिळावं, तसा दर्जा शिक्षणाला मिळावा. हे सगळे माझे प्रयत्न. मग उद्या मल्टिप्लेक्स म्हणजे सुपर मल्टिप्लेक्स इकडे यावं. आपल्या रत्नागिरीकरांना जे वाटतं, माझ्या ह्या मतदारसंघात, ह्या 5 तालुक्यांच्या मतदारसंघाला जी गरज आहे, रत्नागिरी म्हणजे मी रत्नागिरी जिल्हा म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, द्यायच्या आहेत. आणि मी कधी कुठल्याही सरकारी योजनेसाठी थांबणार नाही.
माझ्याकडून जेवढं जमेल तो CSRच्या माध्यमातून असेल, माझ्या स्वतःच्या माध्यमातून असेल किंवा इतर सरकारची कुठली मदत असेल, मी तसं काही सरकारच्या मदतीसाठी थांबणार नाही. पण जेवढं काही जमेल तेवढं माझी करायची इच्छा आहे, जर लोकांनी संधी दिली तर. साहेब, 2014च्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागलं, तरी देखील तेव्हापासून आज तागायत कायम 5 वर्ष तुम्ही या मतदारसंघामध्ये जातीनिशी कार्यरत राहिलात आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलात, एक वेगळं चित्र निर्माण केलं आणि ते चित्र जे आहे हे तरुण वर्गाला भावलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. मग तो बेरोजगारीचा एवढा मोठा जो प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे, त्याच्यासाठी त्यांच्या आशा पल्लवित आहेत. काय करायला पाहिजे साहेब? मी जे काय मागच्या 5 वर्षामध्ये बघितलं, राज्यकर्ते जे आत्ता राज्य करतायत त्यांचं कशावरही प्रशासनावर किंवा कुठेच अंकुश राहिलेलं नाही. एक प्रशासनावर अंकुश लागतं राज्यकर्त्यांचं. जाब विचारायची एक पद्धत असते की जर रोजगार मिळत नाही तर रोजगार का मिळत नाही, जर कारखानदारी होत नाही तर कारखानदारी का होत नाही, प्रशासनाकडून जी काही दडपणाची वागणूक किंवा दहशतीची वागणूक जर लोकांना, सामान्य जनतेला जर मिळत असतील तर ती का मिळते असा प्रश्न विचारणारा कोणतरी पाहिजे. मला काहीतरी मिळतंय म्हणून मी गप्प बसावं असे हे राज्यकर्ते आहेत. कारण का हे स्वतः व्यावसायिक आहेत, इकडे ठेकेदार आहेत, ठेकेदारीच्या माध्यमातून पैसा कमवणारे आहेत. तुम्ही मला सांगा साहेब, मी काय 5 वर्षापासून बघतोय की रोजगार निर्मितीच्या नावावर तो सोडून द्यावं, जे आहेत ते पण रोजगार आपल्या रत्नागिरीतून निघून गेले. कंपन्या बंद होत आहेत, युनियनची लफडी वेगळी आहेत. म्हणजे जर आपल्या तरुणाला काम मिळालं तर आता जवळपास तुम्ही लोटे MIDC बघा किंवा जी इंडस्ट्री चालू आहे, जवळपास 70% ह्या सगळ्या कंपन्या कॉन्ट्रॅक्टवर सुरू आहेत आणि जे 30% आहेत ते शिवसेनेचेच कोण आमदाराची लोक, विभाग प्रमुखाची लोक, तालुका प्रमुखाची लोक अशी तिकडे नोकरीवर आहेत. आता साहेब 70% जी कॉन्ट्रॅक्टवर मुलं आहेत ती एका दिवसात कधी कंपनी काढू शकते. कंपनीच्या विरोधात लेबर कोर्टात पण ते केस टिकणार नाही, अशी ही सगळी रचना त्या लोकांनी करून ठेवली आहे. उद्या मुलांनी काय करावं, एक तर नाहीतरी आपल्याकडे नोकऱ्या कमी आहेत. तर आम्ही जेव्हा प्रश्न विचारायला जातो, आमच्यावर केसेस होतात साहेब. आम्ही हे सगळे केसेस मी भोगलेत मागच्या 7 म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षामध्ये हे सगळे केसेस मी अंगावर घेतलेले. रोजगारासाठी ज्या गोष्टी आमचा संघर्ष असतो, माझ्यावर ज्या काय 4-5 केसेस झाल्या ह्या प्रामुख्याने झाल्या की जिथे रोजगार होता तिथे तुम्ही माझ्या मुलांना काढलं, कोकणातल्या मुलांना काढलं, त्यांना परत घ्यायची प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी आम्ही लेबर कोर्टात गेलो, लेबर कमिशनरांकडे गेलो, सगळं त्या सगळ्या माध्यमातून सगळं झालं. पण मुलांनाच नोकरी मिळू नये, ते कुठेतरी असेच राहावेत, भरकटायला पाहिजे. ह्याच्यासाठी शिवसेनेने प्रामुख्याने प्रयत्न केला, त्यांना नोकरी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा असं काही केलेलं नाही. म्हणून साहेब माझी भाषा मला जी त्यांना कळते शिवसैनिकांना तशी भाषा मला वापरावी लागली. प्रशासनाला सांगावं लागलं की हे चालणार नाही, हे रत्नागिरीमध्ये तुम्ही अधोगतीकडे घेऊन चाललाय, हे दिवाळखोरीत घेऊन चाललाय तुम्ही. हा सगळा सांगायचा माझा प्रयत्न त्यांना राहिला. पण किती जरी विरोधातला खासदार, माजी खासदार जरी बाहेरून किती ओरडत राहिला तरी यांना माहिती आहे सत्ता आपली आपल्यालाच चालवायची, आपल्यालाच गाजवायची. आज बघा साहेब, जिल्हा परिषदेमध्ये नोकऱ्या नाहीत, प्रशासनामध्ये पोलीस भरती असतील किंवा रेव्हेन्यू म्हणजे महसूल खात्यामध्ये जी भरती होते हे सगळे इतर जिल्ह्यातून आणले जातात किंवा त्यांना जास्त संधी मिळते. महाराष्ट्र एक आहे वगैरे सगळं ठीक आहे, मी पण समजतो महाराष्ट्र एकच आहे, आपला पक्ष पण महाराष्ट्र स्वाभिमान, पण स्थानिकांना जे प्राधान्य मिळालं पाहिजे ते कुठेतरी सुरुवात तरी झाली पाहिजे. आता मी मध्ये SP साहेबांना एक रिपोर्ट दिला, साहेब मला आता एक्झॅक्ट फिगर माहित नाही पण 200च्या जवळपास काहीतरी एक भरती होती, त्याच्यापैकी 177 हे बाहेरचे लोक आहेत. 170 म्हणजे जवळपास 80% झाले साहेब. अच्छा, त्याच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण अनेक अशा भरत्या आहेत ज्या अजून शिल्लक आहेत, ज्या अजूनपर्यंत भरल्या गेल्या नाहीत. जवळपास 38 पोस्ट अशा आहेत ज्या अजूनपर्यंत भरल्या नाहीत, 38 किंवा 48 असे काहीतरी पोस्ट आहेत. मग साहेब आपण बोलायचं नाही, मग पोलीस प्रशासन माझ्यावर राग ठेवून माझ्यावर केसेस टाकणार, ह्या प्रश्न विचारतो. अहो प्रश्न कोणीतरी विचारले पाहिजे साहेब. तुम्हाला युनिफॉर्म मिळाला म्हणजे काय तुम्ही मला घाबरवू शकत नाही, तुम्ही पण कायद्याच्या चौकटीत आहात, मी कायद्याच्या चौकटीत आहे. पण साहेब पोलिसांना
पण प्रश्न विचारणारा कोणतरी राज्यकर्ता पाहिजे. आणि त्याच्यासाठी साहेब माझे प्रयत्न की रोजगार कसा मिळेल. तुम्ही जसं बोललात तरुण माझ्याकडे जो वळतोय, कारण का मी तरुणांची भाषा बोलतोय की माझ्या मुलांना इकडेच नोकरी मिळाली पाहिजे. माझा तरुण इकडचा मुंबईला न जाता पुण्याला न जाता त्याच्या इकडे 2 हाताला काम पाहिजे आणि त्याच्यासाठी वाटेल ती तयारी माझी करायची आहे. ते वाटेल तर मी करीन नोकरी उपलब्ध करायला. म्हणून साहेब मी साहेब माझ्या स्वखर्चातून करीन. मी काय विनायक राऊत सारखं कुठल्या तरी सरकारी योजनेतून पैसा येईल त्याच्यासाठी मी थांबणार अशातला भाग नाही साहेब. मी खानदानी माणूस आहे. 2 रुपये जर माझ्या मातीसाठी गेले आणि त्याचा फायदा जर तरुणांना झाला तर मला काय वाईट वाटणं, उलट मला समाधान वाटेल. म्हणून मी लोकांकडे मत मागतोय की साहेब मला एक संधी जी तुम्ही मला दिली फार तरुण वयात दिली. आता माझ्याकडे 5 वर्षाचा अनुभव आहे. माझ्यामध्ये काम करायची जिद्द आहे, माझ्याकडे संघर्ष करायची जिद्द आहे. साहेब शिवसेनेने 25 वर्ष इकडे आपल्याला सडवलं. 25 वर्ष ज्या गोष्टी रत्नागिरीला हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. दरडे उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग पुढे गेला, रायगड पुढे गेला. मग आमच्या रत्नागिरीने काय चूक केली. तुम्हाला 25 वर्ष शिवसैनिकांना सत्ता देऊन साहेब उपसभापती हा शिक्षकांकडून संगमेश्वरचा 500 रुपये घेतोय, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्यावरच केसेस टाकतोय. शिक्षक साहेब, जो शिक्षक दडपणाखाली राहील तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे. असे 1200 शिक्षक आहेत साहेब. ते प्रश्न आम्ही विचारायचे नाही. आणि आम्ही जर भाषा बदलून बोललो तर हे आमचे संस्कार काढणार. आता मुळातच जो सभापती शिक्षण सभापती तो साहेब 8वी नापास आहे, पण तो शिक्षण सभापती आहे, उपसभापती. दुर्दैव म्हणावं लागेल. दुर्दैव आहे साहेब, दुर्दैव. आणि आम्ही प्रश्न विचारायला गेलो तर मग पोलिसांचं दडपण सांगणार, कारण आज सत्ता त्यांच्याकडे. दीपक केसरकर गृह राज्यमंत्री आहेत. पण मी कुठल्याही या सगळ्या गोष्टींना घावा. आमचं आयुष्य, आमचं राहणे म्हणजे संघर्ष. म्हणजे मी संघर्ष करायला कधी तयार असतो, पण मी यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही. आणि माझा हा सगळा प्रयत्न रोजगारासाठी आहे. राणेसाहेब, निर्भीड नेतृत्व याच्यावर विश्वास ठेवला तरुणांनी, निश्चितच त्यांना पुढे याचा फायदा होणार आहे. थोडक्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा एकच आहे, मात्र सिंधुदुर्गाचा झालेला विकास त्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं, सिंधुदुर्गमध्ये दादांच्या कालावधीमध्ये सी वर्ल्ड सारखा प्रकल्प असेल, त्याच्यानंतर विमानतळाचा प्रश्न असेल, इतर सोयीसुविधा असतील, रस्ते असतील, सगळे, आणि आरोग्याचा प्रश्न असेल, हॉस्पिटल, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी तिथे जास्त प्रमाणात आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. रत्नागिरीच मागे का हो साहेब? मी जसं तुम्हाला सांगितलं, हे लोक फक्त स्वतःचा व्यापार, स्वतःचं राजकारणातून स्वतःला काय मिळेल ह्याच्यासाठी त्यांची दिवस रात्र धडपड असते. आता तुम्ही मला सांगा साहेब, 3 आमदार इकडे आहेत. 3 आमदारापैकी एकही पालकमंत्री केलेलं नाही उद्धव ठाकरेंनी. का हो? कारण का आत्ताचे जे पालकमंत्री आहेत ते मुंबईमध्ये त्यांच्या अनेक स्कीममध्ये पार्टनर आहेत. त्यांना कुठेतरी बोनस द्यावं, पण ते मूळचे रत्नागिरीतले आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांचं गाव आहे. इकडचे 3ही आमदार आपापसात वाटून घेतलेलं आहे. ते रस्त्यांचे ठेके वाटून घेतलेले आहेत, विकास कामं वाटून घेतलेली आहेत. हे सगळे ठेकेदार आहेत साहेब, नंतर आमदार आहेत. हे सगळे पैसे कमवणारे मीटर अगोदर आहेत, नंतर लोकांचे सेवक आहेत. लोकांची सेवा म्हणजे काय? 100 रुपये कमवले त्याच्यातले 2 रुपये द्यायचे. त्याच्यापेक्षा सेवा यांना जमत नाही. कारण का मंत्रालयामध्ये साहेब वजन लागतं. मंत्रालयामध्ये हे 3ही आमदार साहेब, त्याच्यातला एक आमदार मंत्री होते. मंत्रालय साहेब आम्ही जवळून बघितलेलं. आमचे साहेब 20 वर्ष त्या मंत्रालयामध्ये गदागदा ते मंत्रालय हलवलं आहे. मंत्रालय एक वेगळी ओळख लागते, वेगळं वजन लागतं. तिकडे पवार साहेब चालले, तिथे विलासराव देशमुख साहेब चालले, तिथे भुजबळ साहेब चालले, तिथे अजितदादा चालले, तिथे राणे चालले. का चालले साहेब? त्यांचं एक वेगळं वजन होतं तिकडे. असंच नाही साहेब विकास कामं बारामतीकडे वळली, अशीच नाही विकास कामं सिंधुदुर्गाकडे वळली. तिथे एक वजन होतं की इकडे जर पैसा पाठवला नाही तर इकडे कोणतरी असा बसलाय जो आपल्याला खुर्चीवर बसू देणार नाही. कारण का संघर्ष करायची त्या नेत्यांची तयारी होती की जर तुम्ही माझ्या भागाचा विकास केला नाही तर तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही. साहेब इकडच्या आमदारांनी 5 वर्षामध्ये सभागृहामधून काय मागणी केल्या हो रत्नागिरीसाठी? किती पर्यटनाच्या आराखड्याखाली पैसा आला, किती समुद्र अहो साधं एअरपोर्ट अजून डिनोटिफाय होऊ शकत नाही. 5 वर्षापासून यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा खासदारांनी सांगितलंय की आम्ही एअरपोर्ट डिनोटिफाय. प्रश्नावर मी येणार होतो, कारण महामार्गाचं चौपदरीकरण चिपळूणच्या किंवा सावर्ड्याच्या तिकडच्या पुढच्या भागात बघितलं किंवा राजापूरच्या खाली बघितलं तर मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या परिस्थितीत आणि चांगलं होतंय, गती आहे, पूर्णत्वात निघालंय ते. फक्त हा जो मधला टप्पा आहे हा कुठेतरी मंद गतीने चालतोय.
त्याहीपेक्षा रेल्वेचं दुपदरीकरण म्हणा, तरीसुद्धा मला वाटतं शामरावजी पेजे किंवा बाळासाहेब सावंत हे असताना त्यांनी ते स्वप्न बघितलं होतं विमानतळाचं, की आपल्याकडून ही विमानसेवा सुरू झाली पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक 6 महिन्यांनी किंवा प्रत्येक वर्षात 3 वेळा म्हणा बैठका घेऊन, पत्रकार परिषदा घेऊन नुसतं हवेत विमान उडवल्याच्या घोषणा की पुढच्या महिन्यापासून विमान सुरू होणार, खूप आशा पल्लवीत आहे. तिथल्या लोकांची ती आता गरज बनलेली आहे. असं असताना सुद्धा आजपर्यंत ते नुसतं स्वप्नाच्या हवेतच विमान उडतंय. त्या संदर्भात काय सांगा, का हे थांबतंय का? साहेब, मी पण केंद्रात काम केलेलं आहे. कोस्टगार्डकडे आज तो एअरपोर्ट आहे रत्नागिरीचा. नंतर मी सिंधुदुर्गावर येतो. कोस्टगार्डला म्हणजे डिफेन्स, त्या सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला पत्रव्यवहार करावं लागतो. तिथे जाऊन काही लोकांना भेटावं लागतं. तिथे आपलं कौशल्य वापरावं लागतं. केंद्रामध्ये काम करताना साहेब किंवा राज्यामध्ये काम करताना कौशल्य लागतं, बुद्धिमत्ता लागते, तसं प्रेझेंटेशन लागतं. साहेब, देशाच्या डिफेन्स विंगमध्ये तुम्ही जाल आणि त्यांच्याकडून जर तुम्हाला काही गोष्टी डिनोटिफाय करायच्या आहेत तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे. तुम्ही अगोदर सभागृहात तशी मागणी करा, सभागृहाच्या बाहेर तशी मागणी करा. तुमचं डेलिगेशन, दबाव, पक्ष, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रेझेंटेशन तिथपर्यंत जावं लागतं. कुठले पत्रव्यवहार झालेत मला माहीत नाही अजूनपर्यंत आणि कुठल्या भाषेमध्ये झालेत. कारण का विनायक राऊत यांना बघितल्यावर सुद्धा वाटत नाही की ह्यांना एअरपोर्ट हवा असेल. त्यांना तसं प्रेझेंटेशन करावं लागतं. कोस्ट गार्डकडे आज जो एअरपोर्ट आहे साहेब, तो मला असं वाटतं माझा कार्यकाळ संपला खासदारकीचा आणि ते कोस्ट गार्डकडे शेवटच्या टप्प्यामध्ये ते एअरपोर्ट गेलं असं मला वाटतं. आता ती तेव्हाची मागणी किंवा तेव्हाची ती गरज असेल की तेव्हा किनारपट्टीवरून 26/11चा हल्ला झाला होता आणि वगैरे ते सगळं पेटलं होतं सगळं वातावरण. तर कोस्ट गार्डने असं डिसिजन घेतलं की आम्ही किनारपट्टी आम्ही संरक्षणाखाली ठेवू आमच्या, आणि एअरपोर्ट पण आम्ही तसं आमच्या वापरासाठी ठेवू. आता त्याच्यानंतर खासदारांनी जाहीर केलं की मी हा एअरपोर्ट डिनोटिफाय करेन. आता ते कसं करीन, कुठपर्यंत आली प्रक्रिया काय माहीत नाही, कारण अजून डायव्हर्सिफिकेशन बाकी आहे. अजून ATC, कंडिशन, परवानग्या. अच्छा, एक झालं डिफेन्सचं, नंतर आलं एअरपोर्ट एव्हिएशनचं. एव्हिएशनच्या परवानग्या लागतात. ह्या सगळ्या कुठल्याच प्रक्रिया विनायक राऊतला माहीत नाही. त्याचाच संदर्भ मी तुम्हाला का सांगतोय, कारण का त्याचा संदर्भ सिंधुदुर्गात मिळेल तुम्हाला. 2014च्या अगोदर राणेसाहेबांच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट पूर्ण झाला, इमारत पूर्ण झाली. ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणून तो जाहीर होऊन पूर्ण धावपट्टी वगैरे सगळी कंप्लीट आहे. 2014च्या अगोदर म्हणजे आम्ही हारायच्या अगोदर त्यांना फक्त करायचे होत्या ते 11 परवानग्या घ्यायचे होते. 11 ते 12 काहीतरी परवानग्या असतात ते घ्यायचे होते. साहेब, 2 वेळा उद्घाटन झालं त्या विमानतळाचं. एकदा एक विमान भाड्याने आणलं कर्नाटकातून किंवा तमिळनाडूतून, लँड केलं असं दाखवलं विदाऊट परवानगी. आम्ही फाईल केली आहे केस की कोणाचा जीव तुम्ही धोक्यात घातला याच्यामुळे. उद्या गोवाचे प्लेन आजूबाजू, कारण का साहेब एअर ट्रॅफिक असतं, त्या एअर ट्रॅफिकच्या माध्यमातून आपल्याला लँडिंग आणि टेक ऑफ करायची असते. आता ते सगळं वगळता, ते सगळं धुडकावून ह्यांनी लँडिंग केलं, दाखवलं की बघा राणेंनी प्लेन नाही आणलं, मी आणलं. ते परत कधी दिसलं नाही. दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांना आणलं आणि विमानच दिसलं नाही. विमानतळाचं उद्घाटन आणि विमान नाही, अजूनपर्यंत विमान नाही. म्हणजे एक ते फक्त अनधिकृत जे विमान आणलं होतं ते लँड केलं, टेक ऑफ केलं, त्याच्यानंतर विमानतळ हा रिकामा आहे. सिक्युरिटी सुद्धा नाही. मध्ये मी पत्रकार परिषद सिंधुदुर्गात घेतली होती, सांगितलं होतं अहो वॉचमॅन तरी तिकडे ठेवा, कारण का उद्या कोण पिशवी ठेवून जाईल, काय उगाचं काय बरं वाईट होईल तर त्याचा जबाबदार कोण. साहेब, विमानतळ उघड आहे, एक साधा स्टाफ नाही, इमारत बनवून तयार आहे, पण ह्यांना कंडिशन कशा फुलफिल करायच्या माहीत नाही. प्रभू साहेब येऊन गेले, प्रभू साहेब पण ह्यांना भीक घालत नाही. म्हणजे विचार करा, ह्यांची तिथपर्यंत पण ह्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांवर वजन नाही. म्हणून जे आम्ही सांगतो ना की का पाहिजे, काही लोक त्यांचा अंकुश पाहिजे. ह्यांना विकास करायचा कसा किंवा ह्यांना कंडिशन फुलफिल कशा करायच्या हेच साधं माहीत नाही, प्रोसिजर माहीत नाही. साहेब, आता तुम्ही जर जाहीरनामा खासदारांचा बघितला तर 1, 2, 3 असे त्यांची काहीतरी 40 कामं त्यांनी दिलेत, मी केली. त्याच्यापैकी दुसरं काम जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये असा उल्लेख केलाय, मी हत्ती पकडला. बघा तुम्ही, म्हणजे ते शब्द वेगळे असतील पण त्याचा अर्थ हे होतो की मी हत्ती पकडला. हत्ती पकडायचं काम काय खासदाराचं असतं काय? ते DFO, फॉरेस्ट ऑफिशियल आणि ते सगळे ती प्रक्रिया करतात.
पण मी काय करू शकतो हे सांगायची पण साधी अक्कल या खासदारामध्ये नाही. म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी मस्करी करावी त्यांची की आमचा खासदार बघा हत्ती पकडतोय. हे भाषणामध्ये आम्हाला आयतं हत्यार आमच्या हातात दिलं. म्हणजे त्यांना विकास कुठून सुरुवात करायचं साहेब माहीत नाही. हा काय मस्करीचा भाग नाही. तुम्ही हत्ती पकडायला हे खासदाराचं काम नाही, हे फॉरेस्ट ऑफिशियलचं काम आहे. खासदाराचं काम काय असतं ते तुम्ही सांगा. महामार्ग का बंद आहे हो? सिंधुदुर्गाचं जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. मग आमच्या रत्नागिरीत का होत नाही? कारण का इथे 5 कॉन्ट्रॅक्टर आहे, 5 ते 6 कॉन्ट्रॅक्टर आहे. सिंधुदुर्गामध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे 5-6 कॉन्ट्रॅक्टरांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्या मेन कॉन्ट्रॅक्टरकडून. त्या मेन कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला मारलं जातं, मॅनेजरनं मारलं जातं की आम्हाला पेमेंट का नाही मिळत आहे. वरचा मालक खाली सब कॉन्ट्रॅक्टरनं पेमेंट पाठवत नाही भीतीपोटी की हे लोक उद्या काम नाही केलं तर पैसे देऊन तर काय होईल. त्या भीतीपोटी काम थांबलं. आता हे सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? सगळ्या ह्या आमदारांची अंडी पिल्ली आहेत. कामं होणार कशी साहेब? डंपर ह्यांचे, क्रशर ह्यांचा, खडी ह्यांची, हॉटमिक्स ह्यांचा, सगळं ह्यांच्या प्लांटमधून येणार. 90% तुम्ही कधी माहिती काढा साहेब, मी खोटं नाही सांगणार. 90% आज महामार्गाचं रत्नागिरीचं काम जे आहे ते शिवसेनेच्या नेत्यांचं आहे. शिवसेनेच्या नेत्यांचा कुठे ना कुठेतरी त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे. कारण का खडी तरी देणार, हॉटमिक्स तरी माझा, डंपर तरी माझा. हे सगळे शिवसेनेचे आमदार जे आहेत तिन्ही त्यांचं कुठे ना कुठेतरी डायरेक्ट संदर्भ हायवेच्या कामाशी आहे. हायवे रखडलाच आहे तिथे, तसं काय होत नाही म्हणून तिकडे 80% काम पूर्ण झालं. गोव्याचं काम पूर्ण झालं, तोच कॉन्ट्रॅक्टर गोव्याला सुद्धा आहे. साहेब हे कधीतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून माझा हा संघर्ष आहे. मग रत्नागिरीच्या जनतेने अपेक्षा करायची का आपल्याकडून? साहेब मी कधी आयुष्यात ठेकेदार होणार नाही. माझा कधी मी क्रशर लावणार नाही, मी कधी हॉटमिक्स प्लांट लावणार नाही. मी माझ्या लोकांना सांगणार नाही की तुम्ही ह्या व्यवसायात पडा. बाकीचे आहेत व्यवसाय अनेक करण्यासारखे. ही चोरी चकारी बंद करा. जिल्हा परिषदेमधून पैसे खायचे, शिक्षकाकडून पैसे खायचे, वाळूवाल्यांकडून पैसे खायचे, चिऱ्यावाल्यांकडून पैसे खायचे. साहेब आपल्याला कधीतरी त्याच्या वर बघावं लागेल. मच्छीमारांकडे साहेब मला तुम्हाला लाज, म्हणजे आपल्याला लाज वाटेल अशी घटना घडली. येळगार मेळावा तो मच्छीमारांनी तिकडे मालवणमध्ये घेतला. पारंपरिक मच्छीमार आणि पर्सननेटचे काही लोक तिकडे जोडले गेले आणि तिथून तो मेळावा घडला. त्या मेळाव्यामध्ये असं सांगण्यात आलं की हा खासदार आणि आमदार आमच्याकडून हप्ते घेतात. हे मी सांगत नाही, ऑन रेकॉर्ड मच्छीमारांच्या संघटनेने तिथे ऑन रेकॉर्ड भाषणं केलेली आहेत. त्याचं खंडनही कोणी केलेलं नाही, ना आमदारांनी केलं ना खासदारांनी केलं. मग हे सगळं कसं थांबू शकेल? साहेब याला बदल पाहिजे, परिवर्तन हवंय. याला बदल हवा, परिवर्तन तुम्ही म्हणाल. कारण का कुठेतरी थांबलं पाहिजे. एक माणूस असा पाहिजे ज्याला ह्या सगळ्या पैशांची गरज नाही. आज कोणाला गरज आहे साहेब? या आमदार खासदारांना गरज आहे. आज खासदारांचं उत्पन्न काय हो साहेब? आज ते ज्या गाडीतून फिरतात, आम्ही ज्याच्यावर आक्षेप घेतलाय, 3,65,000 उत्पन्न असलेला व्यक्ती वर्षाला इनोवामध्ये फिरू शकतो काय हो? हा मला सांगा ना. आता ह्याच खासदारांनी शिक्षण संस्थेची एक जागा त्यांना इकडे बळकवायची होती. याबाबत आपण आक्षेप घेतला. आक्षेप घेतात ती थांबवली साहेब आम्ही की इकडे एवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांना तुम्ही जागा देत नाही आणि खासदाराच्या मुंबईच्या संस्थेला तुम्ही जागा देताय. आम्ही आक्षेप घेतला, कलेक्टरांनी ते स्टे दिला. म्हणजे त्यांना बघा काय पाहिजे, मुंबईला त्यांची रजिस्टर्ड संस्था आहे, इकडे कुठल्या शिक्षण संस्थेला न मिळून माझ्या शिक्षण संस्थेला मिळावं. कारण का अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये त्यांना ते मिळणार आहे. राणेंनी जे हॉस्पिटल केलं, जे महिला उद्योग भवन उभारलं, जे रोजगार आम्ही निर्माण केले साहेब स्वतःच्या पैशाने आहेत. आम्ही कधी सरकारी जमिनीवर हे सगळं केलेलं नाही. तर हे होते निलेश राणे यांनी आपले विचार, आपले जे काय घोषणा होत्या, निवडणुकीची जी काय प्रचार यंत्रणा होती त्याबाबत सांगितलंय. पुढचं विजन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक धडाडीचं नेतृत्व, युवकांचं पाठबळ म्हणा, हे आज या माध्यमातून आपण त्यांना ऐकलं. पाहत राहा बेस्ट टीव्हीची ही विशेष मुलाखत.
की एकदा दोस्ती केली, एकदा सहकारी झालो तर त्याच्याशी दगाफटका करायचा आमच्या वडिलांनी आम्हाला कधी शिकवलं नाही. मी कोणाला त्रास दिला, ज्यांनी माझ्या जनतेला त्रास दिला, त्याच्यासाठी मी टोकाची भूमिका सुद्धा घेतली. मी पुढे मागे बघणार नाही. निलेश राणे जसा कपडे घालतो, निलेश राणे जशा गाडीमध्ये फिरतो, निलेश राणे जसा वागतो, तसं रुबाबामध्ये माझा प्रत्येक नागरिक इकडे जगला पाहिजे. त्याच्यासाठी माझा स्वाभिमानी बना. ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही कोकणाच्या स्वाभिमानाची, अस्मितेची निवडणूक आहे. निर्णय घेतलाय, त्या निर्णयाची प्रामाणिक राहा. निलेश राणे तुमच्यासाठी मरेपर्यंत प्रामाणिक आहे. कारण का अर्धवट युद्ध सोडून जाणं हे आमच्या रक्तात. तर हे होते 2019 लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निलेश राणे. त्यांनी आपल्या समोर आपलं विजन, विकासाची दिशा आणि दूरदृष्टीने भविष्यातील आखलेले आराखडे मांडले. खंबीर नेतृत्व, निर्भीड वक्तृत्व आणि कणखर विचार आपण ऐकलेत. हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.